भ्रष्टाचाराचे कुरण ठरत असलेल्या बोरगाव उमरी गट ग्रामपंचायतीची ग्रामसभा गदारोळात संपन्न। थोडक्यात वृत्त असे की तालुक्यातील बोरगाव उमरी येथे नुकतीच ग्रामसभा पार पडली। अतिशय वादळी वातावरणात पार पडलेल्या या ग्रामसभेत साहित्य खरेदी, स्वच्छता अभियानाचे बिल, शौचालयाची रंगरंगोटी, कॉम्प्युटर खरेदी, दुरुस्ती, घनकचरा शेड, पॉंगिंग मशीन खरेदी, ब्लिचिंग पावडर खरेदी अशा एक न अनेक बाबींचा तपशील मागत सदस्य तथा ग्रामस्थांनी ग्रामसेवक तसेच सरपंचांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली असता सचिव तसेच सरपंचांनी ग्रामस्थ तसेच सदस्यांच्या प्रश्नांना कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नाही। यावेळी काही प्रसंगी तणावाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले होते। या प्रसंगी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांच्याशी संवाद साधत सदर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिव आर्थिक व्यवहार करताना सदस्यांना विश्वासात घेत नसून खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल दाखवत नाही, सकृत दर्शनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात प्रचंड अफरातफर केल्याचा आरोप करीत यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे म्हणत लवकरच आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे सदर प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे म्हटले। यावेळी सचिव मंडुरे यांनी आपली बाजू सावरत ग्रामसभा शांततेत पार पडली असून ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी ऐन वेळेवर साहित्य खरेदीचे बिल मागितले, पण ते आम्ही वेळेवर उपलब्ध करून देऊ शकलो नाही असे म्हटले। मात्र या प्रसंगावर गावातील सुज्ञ नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करीत ग्रामसभेसारख्या महत्त्वाच्या सभेत सरपंच सचिवांनी अपडेट न राहता उडवाउडवीची उत्तरं देणे, प्रसंगी विचारलेल्या प्रश्नांवर मौन बाळगत ग्रामसभा आटोपती घेतली असे म्हणत संताप व्यक्त केला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप विधाते, ग्रामपंचायत सदस्य नमोद कोंगरे, नंदाताई जुनघरी, सुवर्णा माथनकर, अनिल आत्राम, उपसरपंच विठ्ठल कोंगरे, माजी सरपंच नानाजी माथनकर, माजी उपसरपंच मधुकर मडावी, तंटामुक्तीचे अध्यक्ष कवडू पाटील धांडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर। बोरगाव मोकासही ग्रामपंचायत त्याच ठिकाणी नुकतीच त्या ठिकाणी ग्रामसभा संपन्न झाली आहे। त्यानिमित्त या ग्रामपंचायतीचे काही ग्रामपंचायत सदस्य आमच्यासोबत आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत। भाऊ, काय सांगाल? अतिशय गदारोळाची ग्रामसभा या ठिकाणी संपन्न झाली आहे, काय नेमका विषय होता? मी ह्या बोरगाव गट ग्रामपंचायत बोरगाव उमरी मोकासा येथील सदस्य आहो, नमोद नामदेवराव कोंगरे। आज येथील समाज मंदिरात ग्रामसभा आयोजित केली होती। याच्यामध्ये ह्या पंचवार्षिक सत्रातील सगळं म्हणजे आजपर्यंत झालेला खर्च, जमा खर्च याच्याबद्दल आढावा घेण्यात आला, परंतु याच्या सगळं अफरातफरीचा व्यवहार आहे। कारण जे काही प्रश्न येथील ग्रामसेवक सचिव साहेबाला आणि सरपंच साहेबाला विचारले गेले याच्यात समाधानकारक उत्तर काही मिळालं नाही। कुठले प्रश्न तुम्ही कुठले मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले? याच्यात साफसफाईचा मुद्दा होता, शौचालयाचा मुद्दा होता, गावातील कन्स्ट्रक्शन म्हणजे जसे नाले आहे नाल्याचं बांधकाम आहे, फरस रोड आहे, याच्यात किती पिण्याचे पाणी आहे, याच्यात बहुतांश कोणताही याच्यात प्रकल्प हा पूर्णपणे झालेला आम्हाला आढळलेला नाही। याच्याबद्दल विचारणा केली असती, याच्यात निरुत्तर झाले सचिव साहेब आणि ते सरपंच साहेब उत्तर देऊ शकले नाही। त्याच्यामुळे आम्हाला असं नेमकं काय वाटते मग हा सावळा गोंधळ या ठिकाणी असं दिसतोय स्पष्टपणे, काय वाटते नेमकं या संदर्भात? या संदर्भात यांचा कुठंतरी अफरातफरीचा व्यवहार आहे, इथं घालमेल आहे सगळं आहे आणि याचं वरच्या स्तरावरून याची उच्च तपासणी व्हावं अशी आमची इच्छा आहे। या ठिकाणी परत काही महिला ग्रामसेवक आहे, त्यांची काय प्रतिक्रिया? मॅडम, काय सांगाल? तेच जे तुम्ही सुद्धा या ग्रामसभेमध्ये उपस्थित होतात, काय कुठले विषय नेमके मांडले आणि काय वाटते तुम्हाला, काय ताळमेळ वाटते का या विषयामध्ये? नाही काहीच नाही वाटत, कारण आम्हाला कधीच विचारलं नाही का मॅडम तुम्ही म्हणजे तुम्हाला हे कार्य करायचं आहे का, आम्हाला करायचं आहे तर तुमचं मत काय आहे, हे असं काहीच आम्हाला विचारलं नाही। फक्त आम्ही येत होतो आणि बस सही मारून जात होतो, आमच्यापर्यंत नोटीस येत होतं, आम्ही आत्तापर्यंत आलोही नाही। ब्लिचिंग पावडरमध्ये अफरातफर वाटतंय, कम्प्युटर खरेदी आहे, लॅपटॉप आहे, काय सांगायला निमित्त? त्यांचे बिलं कोणतेच ते दाखवत नाही आहे। अच्छा,
हो बिलं दाखवत नाही आणि त्यांनी आम्हाला अनुसरून कोणतेच कार्य केलेच नाही आहे. पाणी तपासणी हो किटच नाही घेतली आहे. पाणी तपासणी किट नाही, त्यांचे ते बिल आहे कॅम्प्युटरचे, ते याचे त्याचे काहीच नाही, ते बिलं वगैरे काहीच नाही आहे. काय सांगाल मॅडम? या ठिकाणी बघू शकतोय की कुठल्या म्हणजे ग्रामसभा तर या ठिकाणी होत आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर येथील ग्रामसेवक किंवा सरपंच देत नाही आहे, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेली आहे. परत काही आमच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आपण परत जाणणार आहोत. ती तुमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली, काय सांगाल या ग्रामसभेबद्दल? आज ही ग्रामसभा इथे पार पडली. याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न हे सचिवाला आणि सरपंच साहेब यांना विचारण्यात आले. त्यांच्यात खूप अफरातफरीचा व्यवहार दिसून आला. स्वच्छतेबद्दल विचारलं तर ते गुरुदेवाच्या माध्यमातून गावातून मुलांनी ते साफसफाई केली, परंतु अशातही त्यांनी त्याची अफरातफर करून यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये त्याचं बिल काढलं आणि हा भ्रष्टाचार आज उघडकीस पडला. त्याच पद्धतीचे फॉगिंग मशीन आहे जे गावाला सुरक्षित केल्या जाते मच्छरापासून, यांचंसुद्धा त्यांनी विचारणा केली असता याच्यातसुद्धा त्यांनी अफरातफरीचे उत्तर देऊन याच्यातही खूप प्रकारचा भ्रष्टाचार ह्या लोकांनी कागदावर आहे. फॉगिंग मशीन आहे का? फॉगिंग मशीन कागदावर आहे, जाग्यावर आहे, पण ते बिलकुल अस्थिर व्यवस्थेत ते पडलेली आहे, परंतु त्याचेसुद्धा पैसे यांनी काढून असं अफरातफर केलेली आहे. एक कागदावर यांनी सगळं दाखवलं आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र ह्या गोष्टी दिसून येत नाही. काका काय सांगायला निमित्त आताच आपण ग्रामसभेमध्ये अनेक प्रश्न तुम्ही मांडले. 30 जानेवारी 2026ला ग्रामसभा घेतली होती. त्या ग्रामसभेमध्ये जे आम्ही त्यांना प्रश्न विचारले खरेदी केलेल्या कामाचं, त्याच्याबद्दल त्यांनी सविस्तर एकही उत्तर दिलं नाही. कुठले प्रश्न मांडले तुम्ही या ठिकाणी? आम्ही नाली बांधकाम, रोड बांधकाम, ग्राम स्वच्छता, असे अनेक प्रश्न होते आमचे. साहित्य खरेदी, कॉम्प्युटर रिपेअर, अजून 1 महिन्यात नवीन कॉम्प्युटर घेणं, असे बरेचसे यांचा घोळ आहे बा. याच्यावर यांनी काही सविस्तर उत्तर दिलं नाही, यांनी बिल काही सादर केले नाही. याच्याबद्दल नेमका इथे या व्यवहारावरून तुम्हाला काय वाटते? नेमकं या व्यवहारावरून भ्रष्टाचार झालेला आहे. ह्या व्यवहारावरून असं वाटते तरी बिल सादर बिलच नाही त्यांच्याकडे. त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे बिल नाही, तर आम्ही म्हटलं बिल नाही तर मग तुम्ही अमाऊंट कशी काढली बावलेली रक्कम, तर ते त्यांनी काही दाखवलं नाही बिल. याच्यावरून इथं भ्रष्टाचार झालेला आहे बा. अच्छा, मग काय नेमकी काय भ्रष्टाचार झाला तर नेमकी काय तक्रार वगैरे कुठे करणार? नेमकं आता आम्ही त्या तक्रार शिवसाहेबाकडे करू, मंत्रालयात करू. आम्ही काय मागणी आहे या संदर्भात तुमची? नेमकी भ्रष्टाचाराची इन्क्वायरी तपासणी करा बा ना, संबंधिताकडून वसुली करा. भ्रष्टाचार उच्चस्तरीय कमिटी बसवून ग्रामविकास मंत्रालयाकडे करू आम्ही. एकंदरीत सांगायचं म्हणजे या ठिकाणी बघू शकतो की एकंदरीत अफरातफर झाली आहे. आर्थिक अनियमितता म्हणा किंवा साहित्य खरेदीमध्ये सुद्धा अनियमितता जात असली आहे, यांना दिसली, आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावं आणि जे दोषी जे आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावं अशी सुद्धा मागणी येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. अरे यार थांब नका तू अरुण काका, कुठे आपलंच करते मंदा मंदात. अजेंड्यावरती विषय होऊ द्या. ₹27,78,000 ग्रामपंचायतले 1 एप्रिलले होते. तेवढे पैसे तुम्ही एका दिवशी 5 लाख 4 लाख 14 लाख 15 लाख एका दिवशी काढले. स्टेटमेंट आहे त्याची 15 लाखची. हे किती आहे काढलेली? नाही प्रोजेक्ट मध्ये घ्या ना सर्व. या ठिकाणी नुकतीच ग्रामसभा अत्यंत गदारोळात संपन्न झाली आहे. या निमित्त आमच्यासोबत आहे ग्रामसेवक, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणार. सर काय सांगाल? अतिशय गदारोळात ही ग्रामसभा संपन्न झाली आणि येथील ग्रामस्थांचा असा आरोप आहे की आर्थिक अनियमितता किंवा आपण कुठलेच बिल यांना दाखवले नाही असं त्यांचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? नाही, ग्रामसभा तर शांततापूर्वक झाली.
कुठल्याही प्रकारचा गदारोळ झाला नाही. सगळ्या गावकऱ्यांनी सुद्धा उपस्थित ग्रामसभा सदस्यांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या मनात बिल वगैरे आपण सादर नाही केले, त्यांचं समाधान नाही झालं बा आणि योग्य ते उत्तर मिळालं नाही असं त्यांचा आरोप आहे. आता ते ऐन वेळेवर विषय झाला असल्यामुळे त्यांना वेळेवर उपलब्ध करून देता आलं नाही ग्रामसभेत. तर आणि सगळ्या गोष्टी रीतसर झाल्या आणि योग्य. या ठिकाणी बघू शकतो की सगळ्या गोष्टी रीतसर झाल्या. आम्ही बिलसुद्धा दिले असं त्यांनी आरोप फेटाळण्याचा ठिकाणी प्रयत्न केला आहे. बघू शकतो आपण उमरी या गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. बोरगाव मोकासा येथील ग्रामस्थ आहे आणि त्यांनी थेट आरोप केला आणि हा आरोप त्यांनी फेटाळून या ठिकाणी लावला. या ठिकाणी मितेश राजनेरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा. यांनी पर्चेसिंग